पंढरपूर प्रमाणच अवघ्या महाराष्ट्रात आज आषाढी एकादशीनिमित्त सावळ्या विठ्ठलाचा भक्तांकडून गजर सुरू आहे. कोल्हापुरातही आषाढी एकादशीनिमित्त शहर विठ्ठलमय झालंय. शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर बाजार समितीच्या आवारातील विठ्ठल मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं. विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं भाविकांसाठी दूध आणि खिचडीची सोय करण्यात आली होती. आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, मालोजीराजे छत्रपती, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते भाविकांना खिचडी आणि दूध वाटप करण्यात आलं. यावेळी शेतकरी संघाचे संचालक दत्ताजीराव वारके, बाजार समितीचे संचालक कुमार अहुजा, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवाडे, शिवराज नाईकवाडे, ए.वाय. पाटील, राजेश लाटकर, महेश वारके, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी नगरसेवक मोहन सालपे, सुनील मोदी, उजगावचे सरपंच पैलवान मधुकर चव्हाण, पणन मंडळाचे सुभाष घुले, बाजार समितीचे सचिव जयंत पाटील, बाजार समितीचे सर्व संचालक, कांदा बटाटा व्यापारी असोसिएशन, शाहूपुरी मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते.